धन्यवाद वाटेरे सर दरम्यान सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्राला या ठिकाणी दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। सेमीफायनलचा या स्पर्धेतील दुसरा सामना रंगतोय आणि या सामन्यातील पहिल्याच सलामीचा लढाईचा बहुमान जातोय मैत्री कडवई संघाचा। आघाडीचा सलामीचा लढाई होतो आणि पहिल्याच लढाईमध्ये गुण हासिल केलाय। एक डिफेंडर शूटिंग ब्लॉक मध्ये पाठवलाय आणि त्याला दाद देण्यासाठी संघाचा संघनायक जरा आपण म्हणतो संघाचा कर्णधार विशाल माईन रेडमार्क वर येतोय। आता मात्र एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल। पहिल्याच लढाईमध्ये गुण हासिल केला होता आणि त्याला दाद देण्यासाठी रेडमार्क वर विशाल माईन रेडी ऑन रेडमार्क विशाल माईन तो मैत्री कडवई अँड मैत्री कडवई तो विशाल माईन पुन्हा एकदा आणि बोनस पॉइंट दरम्यान दोन्ही संघाने आपलं हात सोडलं एक एक गुणाने गुण फलक आपण पाहतोय। एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा मैत्री कडवई कडून आक्रमण होताना आपण बघतोय। जबरदस्त सामन्यामध्ये दरम्यान कोणते धोका नाहीये। जर्सी क्रमांक 5 मैदानात येतोय। एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय। कबड्डी म्हटलं तर एक मर्दानी खेळ असतो आणि या मर्दानी खेळामध्ये हल्ले प्रति उत्तरे आणि आव्हानं स्वरूपाने खेळलेला कबड्डी खेळ या साडवली पातेरेवाडीच्या धर्तीवर सूर्यकांतीत मैदानावर रंगलेला सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय। एक जबरदस्त सामना आहे आणि सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये फायनलचं तिकीट मिळवलेला संघ होता कायचे आहे देवरच महापुरुष संघ मेगा फायनल बिग फायनल मध्ये प्रवेश करतात झालेला पहिला संघ ठरला होता। आता मात्र बघायचा या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतो। एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत आणि या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा प्रचंडात्मक विश्वासाने एकमेकांसमोर उभे ठाकले। त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 5 मैदानात येतोय। महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मर्दानी खेळ मित्रांनो थोडीशी ताकद भरवत टेक्निक या खेळामध्ये आपण पाहत असतो। मर्दानी खेळामध्ये हल्ले प्रचंड होत असताना काही वेळेला मैदानावर झटापट होत असतात आणि या ठिकाणी झटापट होते बघायचं रेडर बाद होतोय। मैत्री कडवई संघाला गुण बहाल केला जातोय। जर मध्यरेच्या पातळीवर पार केली गेली असते तर टॉप आणि सुपर रेड ठरले असते। मात्र थोडीशी संयुक्त आणि इशारा दिला जातो एखादा गुण घ्यायचा काय अथवा विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये बहाल करायचा अशा स्वरूपाचं आक्रमण असताना रनिंग करण्याचा प्रयत्न होता डॅश करण्याचा मात्र डॅश लावला जातोय आणि पुन्हा एकदा गुण जातो गंगोबा माईनवाडी संघाला। गंगोबा माईनवाडी संघाचा विशाल माईन पुन्हा एकदा रेडमार्क वर येतोय संघाचा संघ नायक। एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय। सामन्यामध्ये पंच म्हणून कामकाज पाहताना सूरज जाधव सर समवेत त्या ठिकाणी अमर तटकरे सर दरम्यान हॅलो या ठिकाणी सुरेश पातेरे सर कृपया व्यासपीठावर येण्याची खूप कृपा करा। संदेश साळके सर आहेत वेळाधिकारी म्हणून काम करतात आणि आमचे मित्र या मंडळाचे धडाडीचे कार्य करतो। एक उत्कृष्ट सूत्रसंचालन नेहमीच करत असतात। एक दमदार अशी सुरुवात काल त्याने केली होती। मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शानदार असा शुभारंभ झाला होता स्पर्धेचा। श्री देवी बागराई क्रीडा मंडळ साडवली पातेरेवाडी ऑर्गनायझिंग कबड्डी टुर्नामेंट and we are celebrating now third and last day of the tournament. स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस अतिशय जल्लोषामध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं। या ठिकाणी मात्र थोडासा डाबा कपडा रक्षक थोडीशी ज्याला आपण म्हणतो थोडीशी चपळाई चढाई पटकडून पाहिली होती। या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी एक जबरदस्त असा खेळ आपल्याला बघायला मिळणार। दरम्यान पुन्हा एकदा संयमी खेळ झाला आपण म्हणतो।
तो बघायला मिळतो आणि डायरेक्टचा इशारा दिला गेला तिसऱ्या चढाईचा इशारा एखादा कोण गावात लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉकमध्ये आणि प्रचारण केलं जातं जर्सी क्रमांक 4 महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ मित्रांनो आणि या मर्दानी खेळामध्ये आपण पाहतोय जल्लोषामध्ये सुरू असणारा हा क्रीडा महोत्सव आणि हा सामना सेमीफायनलचा रंगलेला दुसरा सामना आहे दरम्यान रनिंग टच केला होता एक गुण हासिल केला होता तिसऱ्या चढाईचा इशारा आणि बरेचसा टाकला जातो एक जबरदस्त असा चढाई होतोय बघायचं मैदानात काय घडतोय काय बिघडतोय तो करण्याचा प्रयत्न होता ट्रिपल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण आहे फुल हाऊस संघ इकडे कोण गमत लागेल जर्सी क्रमांक 10 प्रयत्नांचे पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो ते आपल्या अंगसणारे फक्त 2 या मैदानावर विस्तृत केले जातात आणि बोनस पॉइंट वा बरोबर टेक्निकल गुण हासिल केलाय दरम्यान या ठिकाणी बरेचसा सार्थकी ठरतोय दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे जबरदस्त सामन्यामध्ये एक्साइटिंग मॅच नक्कीच गुण फलक आता दोन्ही संघ 3-3 गुण फलकावर आपण बघतो आणि या ठिकाणी बघायचं त्यांचं काय होत होतं जाधव सर दरम्यान पुन्हा एकदा सुधारलेल्या त्यांच्या इशाऱ्याने सुरू होतो जर्सी क्रमांक 10 मैदानाचा आत्ता मात्र सोबतचा चढाईसाठी सज्ज होतं आपल्या शूटिंग ब्लॉकमध्ये डिफेंडर्सनं खेळाडूंना इन करायचं असेल रिलाइज करायचं असेल जर रिलाइज करायचं असेल तर मात्र एक दमदार खेळ करावा लागेल साईड लॉबीमध्ये जातो की मी तुला टच केला आणि पंचायतीला उचलून दरम्यान गुण जातो दरम्यान जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा मैदानात येतो मंजिलें मिले ना मिले दोस्तों ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है जिंदगी तो सचमुच से बड़ी है जिंदगी तो सचमुच से बड़ी है वक्त मेरे मरहम बनना शिकलो हारना तो एक दिन मैच से फिलहाल जिंदगी जीना शिकलो आपण नेहमीच म्हणत असतो चांगल्या प्रकारचा हा क्रीडा असतो गर्दी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमध्ये आपण पाहतो रंगलेला हा सेमीफायनलचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामना करण्याचा प्रयत्न होणार कारण दोन्ही संघ सर्कस टॅक्सीचे दोन्ही संघात मात्र या ठिकाणी 11 गुणात माईनवाडी संघाचे आणि माईनवाडीचे आणि 4 गुणात मैत्री कडबई संघाचे आता मात्र कमबॅक होण्यासाठी सज्ज असणारा मैत्री कडबई संघ सुपरटाकर एक जबरदस्त सुपरराईड करावा लागतील मल्टीबॅट्स लावावे लागतील कारण समोरच्या संघाची आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये जर बिघाडी निर्माण करायची असेल तर दमदार खेळ करावा लागेल मैदानावरच्या पितुरस्तर खेळाडू स्वतःचं लक्ष भरून घ्यावं लागेल या पद्धतीने आपल्यावर प्रतिसाद दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे की जमेगा फायनलच्या दिशेने घेऊन जाणारा सामना आहे जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा मैदानात येतोय महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतो हल्ले प्रति उत्तर प्रत्युत्तरे आणि आव्हाने प्रति आव्हाने अशा स्वरूपाने सजलेला कबड्डी खेळ या ठिकाणी मात्र मध्यरक्षकाकडून जबरदस्त टॅकल बघायला मिळतो आणि पुन्हा एकदा गुण जातो आमचे गुरुवर्य आदरणीय बाबलाशेठ पाटील साहेब यांचे मित्र मुस्लिम होऊन आले मला वाटतं सुर्वे साहेब आपण व्यासपीठावर यावं एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय जर्सी क्रमांक 5 मध्यरक्षकावर स्थिरावतोय थोडंसं टाइमपास करतो त्याला जाणीव गुणांची आघाडी दरम्यान एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय मैत्री कडबई संघाचा भारतात चढाई होतो जागोजा बाईंवाडीच्या डिफेंडर समोर 7 डिफेंडर समोर ट्रिपल टू सिंगल वनचा डिफेन्स असेल त्या ठिकाणी मात्र 2-2 1-2ची मुळे रचना असणार आहे आणि या क्षेत्ररक्षणासमोर आपल्या खेळाची सुरूक दाखवतो ज्याला आपण म्हणतो कबड्डीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण कौशल्य ज्या बहारदार चढाईपटूचा रंगरंग टाकून पडले दरम्यान टू आउट आहे तिसऱ्या चढाईचा इशारा इकडे आणि भरोसा टाकला जातो जर्सी क्रमांक 4 वर आता मात्र इकडे गुण घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉकमध्ये बघायच्या मैदानात काय घडतंय काय बिघडतंय रिव्हर्स किकचा इस्तेमाल केला होता मात्र सफल होतोय सावध डिफेन्स अपेन डिफेन्स मध्ये दोन्ही मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करताना जागोजा माइंडवाडी संघ आणि त्या संघासमोर 6 टक्कर देताना बघायला मिळतो मैत्री कडबई संघ
दरम्यान या ठिकाणी अँकर मध्यरेषेपासून काही अंतरावर केलेली पकड सक्सेस होतोय आणि एक गुण जातोय मैत्री कडवे सुद्धा. आता मात्र जर्सी क्रमांक 4 मैदानात येते पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दरीतून नाद नदी तोंडला गरजला महाराष्ट्र गरजला तरसला आणि तरसला तर मित्रांनो कशासाठी तरसलेला असावा. शिंकल्या तर एखादा मोठे निघाला आणि त्याचा जवळ झाला त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या लाल मातीतून एखादा हिरा चमकावा आणि पुनश्च या महाराष्ट्राचं नाव देशाच्या इतिहास. यानंतरचा होणारा सामना मुलींचा सामना असेल. जिजाऊ माता देवरुख संघ वर्सेस वाघजाई साडवली. दोन्ही संघांसाठीचा हा मुलींचा संघ असणार आहे सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठीचा पहिला पुकारा मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय. 13-6 गुण फलकावर पहिल्या सत्रासाठी संपुष्टात आला होता. 13 गुण आहेत गांगोबा माईनवाडी संघाचे आणि 6 गुण आहेत मैत्री कडवे संघाचे. या ठिकाणी संदेश कृष्ण पातेरे कृपया व्यासपीठावर या. या ठिकाणी जागमाता तामाणे यांच्या विरुद्ध दुसऱ्या क्रमांकासाठी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान जसे क्रमांक 1 मैदानात येतोय. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होणार मैत्री कडवे संघाकडून. विशाल माईन आक्रमण धावताना आपण बघतोय. गांगोबा माईनवाडीकडून विशाल माईन ज्याने आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर कित्येक मैदाने गाजवली आणि आपल्या चतुर्थ खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असा विशाल माईन रेडमार्क वर आहे. आता मात्र बघायला मिळतोय 7-16 अशा गुणफलकावर सामना रंगतोय. विशाल माईन स्वतःला हिसकावताना जर्सी क्रमांक 11 साइड डिफेंडर आहेत. 2-2चा डिफेन्स आहे. मात्र मैत्री कडवे संघाकडून जर्सी क्रमांक 1 कित्येक मैदानावर आपण त्याला दमदार खेळ करताना बघत असतो. बापू जागोस्ते कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी मंडळाची आपल्याला विनंती आहे. बापू जागोस्ते गणपत पातेरे कृपया या दोघांनी या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी मंडळाची विनंती आहे आपल्याला. दोघांनी या. धन्यवाद पातेरे साहेब. जर्सी क्रमांक 5 मात्र या सामन्यासाठी पुन्हा एकदा पंचमूळ कामकाज पाहताना आपण तटकरे सर सुगंध जाधव सर आणि वेळाधिकारी म्हणून कामकाज पाहताना आपले सतीश साळके सर आहेत. पंचांची सुंदर अशी बळी या मैदानावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी बजावत असताना गुणरेखनाचं कामकाज पाहताना मला वाटतं प्रथमेश पातेरे, बाळू पातेरे, श्रवण पातेरे उत्कृष्ट अशी कामगिरी करताना या मैदानावर आपण पाहतोय. दखल करण्याचा प्रयत्न होता. गुण जातोय. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा दिला जातोय. 16-9 गुण फलकावर सामना रंगतोय. तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण गावा लागेल आणि जर्सी क्रमांक 4 मैदानात येतोय. आता मात्र काय बिघडतंय दमदार खेळ आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय मैत्री कडवे संघासाठी. दरम्यान रेडमार्क वर येतोय जर्सी क्रमांक 1 महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ. थोडीशी ताकद सरस टेक्निक. सिंगल पॉइंट जातोय. जबरदस्त रनिंग टच केला होता. धावता स्पर्श होता आणि त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 5 मैदानात पुन्हा एकदा सज्ज असेल. दमदार असा खेळ दोन्ही संघांकडून बघायला मिळतोय. क्या बात है. बघायला मिळतं 2 गुणांचं योगदान. दरम्यान जिजाऊ माता देवरुख वर्सेस वाघजाई साडवली मुलींचा सामना असेल. दोन्ही संघांसाठी मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसरा पुकार असेल. मुलींचा संघ मुलीनं सगळ्या साडीवर आहे.
पुन्हा एकदा पंचांच्या इशाऱ्याने सुरू होतो. आता मात्र सुपर टाकायची नामी संधी आहे. जर या चढाई कुठला गेरबंद केला गेला याच्यावर जर उत्तर शोधलं गेलं तर 2 गुण मिळू शकतात. बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान 2-1 क्षेत्र सजवलं गेलंय व्यवस्थित. प्रथमेश कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने विनंती असेल प्रथमेश कुलकर्णी सर आपण व्यासपीठावर येते. आमचे मित्र प्रथमेश कुलकर्णी सर. दरम्यान विशालमाई आता मात्र आपल्या विशालमाई चढाईने सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेणार आहे. कारण 19-13 गुणफलकावर सामना सुरू आहे. नाममात्र 6 गुणांची आघाडी आहे गांगोबा माईनवाडी संघाकडे. मात्र या उर्वरित वेळेमध्ये आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होणार मैत्री कडवई संघाकडून. कारण दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे की जो मेगा फायनलकडे घेऊन जाणारा सामना आहे. कोणताही धोका नाहीये. 5 मिनिटं शेवटची 5 मिनिटं दोन्ही संघ लक्षात असू द्या. 19 गुण आहेत गांगोबा माईनवाडी आणि 13 गुण आहेत मैत्री कडवई. दरम्यान सुपर टाकायची पुन्हा एकदा नामी संधी. खास करून आजच्या या स्पर्धेसाठी आकर्षक आजच्या दिवसाकरिता आकर्षक चषक असेल. प्रथम क्रमांकाच्या संघासाठी 4 कोंबड्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघासाठी 3 कोंबड्या. वा. आणि ते पुरस्कृत केले सचिन पाटेरे यांनी. वा त्या बाबतीत दरम्यान एक जबरदस्त टाइमपास तंत्र ज्याला आपण म्हणतो की गुणांची आघाडी असताना त्याच्या पार करायची रेट गणित करायची थोडंसं मागे सरसवायचं. कबड्डी असा 8.28 सेकंदापर्यंत जपायचा. तमाम कबड्डी रसिकांचं शब्द सोडणारे स्वागत करतो की संतोष कदम समालोचक या नात्याने आणि घेऊन जातो. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने इशारा दिला जातो. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो 2 निष्फळ चढाया झाल्यानंतर चढाई पुन्हा शेवटची 4 मिनिटे एखादा गुण घ्यावा लागतो आणि आता शेटिंग ब्लॉकमध्ये आणि अशा स्वरूपाचं आक्रमण असताना पुन्हा एकदा एक गुण जातो. वा गुरु क्या बात आहे. आता मात्र उजवा गोप्ररक्षक विशाल माईन सज्ज होतोय. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. दमदार अशी किक पेश केली जाते मैदानावर. या ठिकाणी मात्र डावा गोप्ररक्षक करून थोडीशी चूक होते आणि एक गुण जातोय मैत्री कडवई संघासाठी. मैत्री कडवई संघाच्या पाठीशी संघाचे कोच खरे असेल मित्रांनो. संघाच्या पाठीशी संघाचे कोच उभे असतात. मैदानावर खेळत असतात ते संघाचे कोच खेळत असतात. जसं बुद्धिबळामध्ये आपण आधी पाहत असतो जसं कोचचा आदेश होत असतो तसंच मैदानावर खेळ होत असतो. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दमदार खेळ करण्यासाठी सगळे विशाल माईल सलामी चढाई आणि बोनस पॉईंट. दमदार कामगिरी म्हणावं लागेल. 3 मिनिटं लास्ट ऑफ 3 मिनिट्स. या ठिकाणी मात्र जबरदस्त स्ट्रगल सगळ्याच्या मैदानावरचा जबरदस्त रणसंग्राम स्ट्रगल बघायला मिळतो. हो गया है आगाज, हो गया है आगाज. किसकी होगी जीत, किसके आंखों में हो गया और किसके सर पे जीत का ताज. बघायच्या मैदानात काय विशाल माई वन सेकंड रेडियन रेडमार्क विशाल माई मैत्री कडवई संघाच्या पाठीशी संघाचे कोच आदरणीय मिलिंदाजी तळवईकर सर आहेत. आदरणीय माहित चादर सर आहेत. आणि या सामन्यासाठी पुन्हा एकदा पंचकडून कामकाज पाहताना अमर तटकरे सर समवेत सुरज जाधव सर संतोष पातरे सर या ठिकाणी आपण बाळू पाहतो आहेत. आमचं जबरदस्त असे पंच आहेत. त्याच्यामध्ये प्रथमेश पातरे पंचांची सुंदर अशी खेळ या मैदानावर अतिशय मोठ्या कामगिरी सज्ज दरम्यान पुन्हा एकदा गुण जातो. शेवटची 2 मिनिटे आणि रेडमार्क वर पुन्हा एकदा विशाल आपल्या विशालमय कामगिरीने आपल्या संघाला नेहमीच चांगल्या प्रकारे उभारी देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सामन्यामध्ये देखील बघायचं चांगल्या प्रकारे खेळ होतो. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे काही सामने असतात, काही सामने असतात थोडेसे एकतर्फी सामने होतात. मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक रंगत येते पहिल्या क्षणापासूनच. अतिशय सामना प्रेक्षकांना अपेक्षित असतो. दरम्यान या आधीच्या चढाईमध्ये ज्याला जेरबंद केला गेला होता स्ट्रगल एक जबरदस्त मैदानावर आपण पाहिला होता. तोच चढाई होतो. बघायचं दमदार कामगिरी म्हणायला लागेल. विशाल माईन दुसऱ्या चढाईचं आव्हान घेऊन मैदानात येतो. चढाईसाठी सज्ज होतो. बघायचं या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जातं हे आव्हान कशा प्रकारे स्वीकृत करतो विशाल माईन. दमदार कामगिरी म्हणावं लागेल.
लक्ष्य लड़कर नसीब बदल रहे सर वही अपनी तकदीर बदल रहे कल क्या होगा क्या पता दोस्तों सिर्फ एक मिनट कल खुदा भी खुद अपनी तस्वीर बदल दे आप अपनी तस्वीरें बदलण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ शेवटच्या काही क्षणांचा खेळ बाकी आहे आणि 24-20 असा गुणफलक सामना येतोय संतोष पाटील सर आहेत माझ्या समोर या ठिकाणी मात्र तकवादे सराई या बरे क्या बात है एक गोल जातोय 24 असा गुणफलक सामना येतोय दमदार खेळ म्हणावे लागेल महाराष्ट्राच्या लाल बाटीतल्या गर्दानी खेळामध्ये हल्लेप्रती हल्ले होताना आपण पाहतो मैदानावर झटापट आहे काही शेवटच्या क्षणामध्ये पटापट बघायला मिळत आहेत ढगाच्या पुन्हा एकदा कशा प्रकारे क्रमांक 5 बघायला आवडेल दरम्यान 2 गुणांचं योगदान देतोय आता मात्र त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या शेवटचे काही निर्णय क्षण असतील 21-26 असा गुणफलक सामना सुरू आहे दमदार असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो छोट्यावर हात तरी सामने